सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 63. वैशालीचं लग्न जमवण्यासाठी बैठक जमली होती आणि आता थोरले दीर हुंडा द्यायला तयारच होते, जणू काही स्वतः देणार असल्यासारखे. आणि पद्मा म्हणाली, असं काय करता? मी म्हणते हुंडा घ्यायचाच कशाला? नाही म्हणजे मी तुमच्या मुलाला नावं नाही ठेवत, पण त्याचं वय जास्त आहे, माझी मुलगी लहान आहे, इतकं माझ्याकडून नाही मिळणार, आम्ही गरीब आहोत. तसा पोराचा बाप म्हणाला, असं कसं? या बैठकीत बाई माणूस असून तुम्ही बोलता? तुमच्याकडे गडी माणसं नाहीत का बोलायला? तुमचा दीर बोलतोय ना, तुम्ही का बोलताय? आमच्यात असलं चालत नाही. आणि तुम्ही जर बोलत असाल तर तुमची पोरगी पण अशीच पुरुषांच्या मध्ये मध्ये बोलत असेल. बरोबर का मंडळी? आणि आता पुरुषप्रधान कुटुंब पद्धती असलेल्या त्या समाजामध्ये पद्मालाच सगळ्यांनी येड्यात काढायला सुरुवात केली. आणि बिचारी पद्मा गप्प बसली, कारण ती अब्रूवान होती. तिनं शंकरकडे एक नजर टाकली, तो तर येडाच होता, त्याला काय बोलता? पण अशा वेळी तिला विश्वासचा खूप राग आला. तो सुद्धा पुरुषच होता, कर्ता पुरुष होता बापानंतर या घरातला. आता तो इथे असता तर अख्खी बैठक त्याच्या चुलत्यांनी अशी ताब्यात घेतली नसती आणि तिचा अपमान नसता झाला. मग आता पद्मा गप्प झाली आणि तिचा मधला धीर म्हणाला, पद्मा, मला वाटतं आता तू हे लग्न जमवच. अगं आणखीन 1-1.5 वर्षानं पोरीला मागणं येणार नाही. आणि हुंडा काय आजचा उद्या फेडशील, पण पोरीचं भलं होतंय तुझ्या, लक्षात ठेव. पद्मा म्हणाली, हो, पण मी इतके पैसे कुठून आणू? तुम्हाला तर सगळी परिस्थिती माहीतच आहे की. आणि मधला दीर लगेच म्हणाला, तू पैशांची काळजी करू नकोस पद्मा, तुझी जी जमीन आहे ती माझ्याकडे दे आणि पैसे घे. जेव्हा तू पैसे देशील तेव्हा जमीन सोडवून घे. आणि पद्मा गप्प बसली. त्या दीराला आता त्याच्या जमिनीवरच्या तुकड्यावर डोळा आहे हे तिला कळलं, कारण जमीन खरंच काळी कुळकुळीत होती. जमिनीचे सरळ हिस्से केल्यामुळे खालच्या 3 एकरचा तुकडा तिच्या वाट्याला आला होता. आणि ती जमीन नेमकी मधल्या दीराच्या क्षेत्राला लागूनच होती. त्याला ती पण पाहिजे होती. पद्मा आता काहीच बोलली नाही आणि थोरला दीर म्हणाला, पद्मा, अगं काय विचार करतेस? होकार देऊन टाक आणि इथेच लगेच सुपारी फोडूया. पोरीचं लग्न होतंय, जास्त विचार करू नको. आणि आता त्या मुलाचा बाप म्हणाला, तुमची मुलगी दिसायला कुरूप आहे तरीसुद्धा आम्ही लग्न करतो हे लक्षात घ्या. पद्मा आता सगळ्यांच्या दबावाखाली येऊन हो म्हणणारच होती, इतक्यात तिथे विश्वास आला आणि म्हणाला, थांबा, आई हो म्हणणारच नाही. आणि का म्हणून हुंडा द्यायचा आम्ही? आमची वैशाली अपंग आहे का? तिचे सगळे हातपाय शाबूत आहेत. आणि समजा तिलाच पाय नसता आणि आम्ही म्हणालो असतो की आम्ही इतके इतके पैसे देतो, तुम्ही आमची मुलगी करा, तर तुम्ही केली असती का? सांगा ना, केली असती का? मग आम्ही तुमचा व्यंग असलेला मुलगा आमच्या मुलीसाठी हुंडा देऊन का निवडायचा? तुम्हाला जर आमची मुलगी पसंत असेल तर नारळ घ्या आणि लग्न करा, नाहीतर उठा इथनं, असा विश्वास सरळ सरळ बोलला. आता पाहुण्यांना खूप राग आला, चुलत्यांना सुद्धा राग आला आणि बाप नाही बोलत पण पोरगा बोलतोय म्हणून ते विश्वासला मूर्खात काढू लागले. आणि पद्माला म्हणाले, पद्मा, तू विश्वासला गप्प कर, लग्नाला होकार दे. आणि विश्वास म्हणाला, आई होकार देणार नाही. आणि आता मी डायरेक्टच विचारतो, असं म्हणून विश्वास त्या नवरदेवाकडे गेला आणि म्हणाला, सांगा, तुम्हाला माझ्या बहिणीसोबत लग्न करायचं आहे का? ते सुद्धा 1ही रुपया हुंडा न घेता. जर तुम्ही तयार असाल तर मी तुम्हाला तुमच्या गुणदोषासकट स्वीकारायला तयार आहे माझ्या बहिणीसाठी. पण आता तो नवरदेव सुद्धा बापाकडे बघून गप्प बसला. आणि जमलेली पुरुष मंडळी पद्माला म्हणाली, पद्मा, अगं तुझं पोरगं किती बोलतोय, जास्त शिकला म्हणून जास्त पुढं जाऊ नकोस म्हणावं. आता तूच काय तो निर्णय दे, तुझ्या पोरीचं भलं व्हावं वाटत असेल तर सांग. आणि आता विश्वासला भीती वाटली की आई होकार देते की काय या लग्नाला. ती माझ्यावर रुसली आहे म्हणजे नक्कीच माझा ऐकणार नाही. पण आता पद्मा म्हणाली, हे बघा, बापानंतर आमच्या घरातला कर्ता पुरुष तोच आहे आणि बहिणीच्या लग्नात बोलण्याचा त्याचा हक्क आहे आणि तो बोलणार. आणि तो नाही म्हटलाय तर हे लग्न नाही होणार. हे ऐकून विश्वासला आनंद झाला. आणि मग काय, त्या मुलाचा बाप म्हणाला, हे बघा,
आता तुमच्या पोरीला कोणतं स्थळ येणार नाही, कारण तुम्ही माणसं दारात बोलवता आणि अपमान करता, आणि तुमची पोरगी ठेवा घरात लोणचं घालून, असं म्हणून ते रागारागात निघून गेले. आणि विश्वास म्हणाला, आई बरं केलंस, तू माझं ऐकलंस. पद्मा म्हणाली, मी तुझं नाही ऐकलं विश्वास, पण अरे इतका हुंडा द्यायला मी पैसा कुठून आणू? तुला कधी नोकरी लागायची काय माहीत? तू इतका शिकला आहेस, मग तुला नोकरी का नाही लागत रे? आणि विश्वास हताश होऊन म्हणाला, आई मी सगळीकडे ट्राय करतोय गं, सगळीकडे अर्ज भरतोय, पण मला नोकरी मिळत नाही, त्याला मी काय करू? कसा तरी मी माझा खर्च भागवतोय हॉटेलमध्ये काम करून, असं म्हणून त्यानं स्वतःजवळचे वाचवलेले थोडेसे पैसे आईला दिले. आणि तेवढेच पैसे पद्मा लगेच साठवून ठेवायची वैशालीच्या लग्नासाठी. पद्मा म्हणाली, पण विश्वास, तू वैशालीसाठी मुलगा बघणार होता, त्याचं काय झालं? विश्वास म्हणाला, आई अगं थोडक्यात चुकामुक झाली, अगं त्याचा साखरपुडा झालाय. पद्मा निराश झाली आणि वैशालीचं बाशिंग किती जड आहे असं तिला वाटलं. आणि आता आणखीन काही दिवसांनी वैशालीला एक स्थळ आलं, ते सुद्धा विधूर असलेलं. त्याची बायको मेली होती आणि हे स्थळ विश्वासच्या थोरल्या चुलत्यानं आणलं होतं. मग आता पद्मा अशाही मुलाचा विचार करायला लागली होती वैशालीसाठी. आणि हे सगळं बघून तर वैशालीला जीव द्यावासा वाटायचा. आणि पद्माचे दीर म्हणाले, हे बघ पद्मा, जितका लग्नाला पोरींच्या उशीर होईल तितकी अशीच स्थळं येऊन पुढे पुढे जाणार. मी म्हणतो हे लग्न जमवून टाक, काय वाईट आहे? त्याची बायको आता नाहीच या जगात. पद्मा म्हणाली, पण बापू नक्की नक्की त्याची बायको कशाने मेली? आणि हे पाहुणे खूप लांबचे आहेत का? थोरला दीर म्हणाला, अगं ती विहिरीत पाणी आणायला गेली आणि मेली, 6 महिन्याची गरोदर होती बिच्चारी. अगं याचं तिच्यावर फार प्रेम आहे, अजून पण रडतोय गं बायकोसाठी. आणि मला सांग, त्याला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यानं लगेच लग्न करायचं आहे मुलाचं. आपली वैशाली त्यांना समजून घेईल. अगं दागदागिने भरपूर घालणार ते, 1 रुपया खर्च करू नको. आता हे ऐकलं आणि पद्माला वाईट वाटलं. पण आता खरं तर हे होतंय की ती सासूनं तिला ढकलून दिली होती पाण्यात, जास्त आगाऊपणा करत होती म्हणून. आणि पूर्वी तर असंच सर्रास चालायचं, मुलींची काही कमी नव्हती त्या काळी. एक मेली की दुसरी मिळायची. आणि पुन्हा विश्वासच्या चुलत्याने पद्मावर दबाव आणायला सुरुवात केली आणि म्हणाले, आताशी कुठं पोराच्या लग्नाला 7-8 महिने झाले होते, तोपर्यंत बायको मेली. पोरगंसुद्धा कोवळं आहे, फक्त 22 वर्षाचं. जमीन जुमला आहे, एकुलता एक आहे, मग काय हरकत आहे इथं यायला? असं समजायचं की हे त्याचं पहिलं लग्न झालंच नाही. आणि आता पद्मा विचार करायला लागली की काय करावं. आणि तिनं विश्वासला विचारलं, असं असं एक स्थळ आहे, काय करायचं? विश्वाससुद्धा विचार करायला लागला. जर पहिल्या बायकोचं पाठीमागे काही नसेल तर हरकत नाही वैशालीला द्यायला. आणि त्यानं वैशालीला विचारलं, तुला पसंत आहे का? वैशालीला तो पसंत होता, कारण तो दिसायला चांगला होता आणि हुंड्याचा काही प्रश्न नव्हता, काही मागणी नव्हती. त्यामुळे विश्वास आणि पद्माला बरं वाटलं. मग बघता बघता लग्न ठरलं. आणि आता नुसती गाठच मारायची होती, तरी पण वैशालीचं पहिलं लग्न होतं आणि त्याचं दुसरं म्हणून पद्मानं लग्नाची तयारी केली. आता वैशाली बोहल्यावर येऊन उभा राहिली होती. नवरदेव अजून आला नव्हता आणि तो काय येईना म्हणून विश्वास वाट बघत होता. आणि विश्वास वर पक्षाकडे गेला त्याला आणायला. आणि त्यानं तिथं बघितलं की त्याचा थोरला चुलता त्या नवरदेवाच्या आईबापाकडे पैसे मागत होता आणि म्हणाला, माझं ठरलेले पैसे द्या बरं का, मी माझी पुतणी तुमच्या मुलाला दिली. आणि त्याचे आईबाप म्हणाले, अहो थांबा की, लग्न झाल्यावर देतो, आम्ही कुठे पळून चाललो आहे का? पण थोरला चुलता म्हणाला, नाही नाही, अक्षता पडायच्या आधी माझे सगळे पैसे मला हवेत, नाहीतर मी हे लग्न होऊ देणार नाही. आधीच तुम्ही तुमच्या 2-2 सुना मारल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि तुमच्या मुलाला तुमच्या गावाकडे कुठेच मुलगी मिळत नाही, पण ही माझी पुतणी त्याला द्यायला लावली. मग माझं ठरलेले 10,000 रुपये द्या. आणि तुमचा मुलगा व्यसनी आहे आणि त्याला बायकांचा नादसुद्धा आहे, हे माझ्या पुतणीला निदान एक लेकरू होईपर्यंत कळू देऊ नका, नाहीतर माझा पुतण्या खूप रागीट आहे, तुमचं काय करेल सांगता येत नाही. आणि एखादं लेकरू झालं की मग कोणी काही करणार नाही. आणि आता हे सगळं ऐकलं विश्वासच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि याला सख्खा चुलता कसं म्हणावं ते त्याला कळेना. चक्क स्वतःच्या सख्ख्या पुतणीच्या लग्नाची दलाली करतो आणि व्यसनी, बाहेर रखेली करणारा आणि आधीच 2 बायका मेलेला नवरदेव माझ्या बहिणीच्या गळ्यात घालतोय.
म्हणून विश्वासला राग आला आणि आता त्या मुलाच्या आई बाबांनी विश्वासच्या थोरल्या चुलत्याला पैसे दिले आणि तो हावरटासारखा ते पैसे खिशात घालणार इतक्यात तिथे विश्वास गेला आणि त्यानं ते पैसे हिसकावूनच घेतले आणि त्या मुलाच्या सुद्धा 2 गाणाखाली लावल्या आणि म्हणाला, हे लग्न आत्ताच्या आता मोडलं आणि हे 10,000 रुपये आमचा झालेला खर्च मी ठेवणार. पैसे मिळणार नाहीत आणि आत्ताच्या आत्ता इथून निघा, नाहीतर मी पोलिसांना बोलवणार. विश्वासचा चुलता म्हणाला, अरे असं काय करतोस तू? आण ते पैसे. तुझ्या बहिणीचं लग्न पण होत नाही ना, मग तिला कुठला नवरा मिळणार आहे? मी हे स्थळ आणलं ते बघ. विश्वास त्या चुलत्यावर चिडला आणि म्हणाला, तुझी इथं मुलगी असती तर तू असं केलं असतं का हरामखोर? लाज नाही वाटत सख्या पुतणीची दलाली खायला? माझ्या बहिणीच्या जीवनाची काही किंमत नाही का? मग तू तिला कोणत्याही दारात देशील का पैसे घेऊन? आणि उद्या जर या लोकांनी तिलाही मारून टाकलं तर? आत्ता विश्वासचा आवाज खूप वाढला होता आणि एव्हाना तिथं सगळेजण जमा झाले होते. पद्मासुद्धा आली होती आणि हे सगळं ऐकून तिलासुद्धा धक्का बसला आणि आता विश्वासनं त्या सगळ्यांना तिथून हाकलून दिलं. वैशालीचं लग्नसुद्धा होता होता राहिलं. ती खूप रडायला लागली. पद्मासुद्धा रडायला लागली आणि विश्वास म्हणाला, आई रडू नका आणि प्लीज अशी घाई करून कोणाच्याही दावणीला वैशालीला नका बांधू. आई, आज जर तिचं लग्न झालं असतं आणि या लोकांनी आधीच्या सुनांसारखं तिलाही मारलं असतं तर? अगं तिची होणारी सासू खूप खावट आहे गं, खाष्ट आहे, हे ऐकायला मिळतंय आत्ता. एकतर आपल्या वैशालीला आयुष्यभर बायको असूनसुद्धा नवऱ्याचं प्रेम मिळालं नसतं, कारण तो माणूस दारुडा आहे, व्यसनी आहे, बाहेरच्या बायकांचा नाद आहे. अगं सरळ सरळ घरात बायका आणतो तो. आणि त्या 2 मुलींनी विरोध केला म्हणून सगळ्यांनी मिळून त्या दोघींचा काटा काढला. मग आपल्या वैशालीचं काय झालं असतं तू विचार कर. आणि हे ऐकून पद्माच्या अंगावर काटा आला आणि तिनं वैशालीला जवळ घेतली आणि रडायला लागली. आणि आता इकडे सरस्वती आणि चंद्रभानला एक आनंदाची बातमी समजली. ती म्हणजे चंद्रभानने खूप प्रयत्न करून पुष्पासाठी एक स्थळ आणलं आणि देखण्या पुष्पाला बघून ते लोकसुद्धा लग्न जमवायला आले की. आता बैठक झाली, दोन्हीकडून पटापटी झाली. मुलगा खरंच चांगला होता. महसूल ऑफिसमध्ये क्लार्क होता, म्हणजे सरकारी नोकरी. पुष्पाचं तर नशीबच उजळलं असं सगळ्याला वाटलं. मग आता नेमके पाहुणे निघालेच होते आणि जनाला इथं कोणीच बोलवलं नव्हती, त्यामुळे तिला राग आला होता. आणि जना मिठाचा खडा टाकत त्या मुलाच्या आईला म्हणाली, पोरगी 2 दिवस पळून गेली होती त्याच्या पोरासोबत, त्याची चौकशी केली का तुम्ही? अहो अशीच वाड्यावाड्यानं फिरते आणि वस्तीमध्ये कोणाच्या पण घरात शिरते टी व्ही बघायच्या निमित्तानं. आणि मला तर असं वाटतं की 1-2 वेळा तिचं खाली पण केलेत बघा. बघा बाई, तिच्यासोबत लग्न करताना तुम्ही विचार करा आणि असा पण विचार करा की इतकी देखणी असून इतके दिवस लग्नाची का राहिली? आणि आता त्या पोराच्या आईला संशय आला आणि तिनं जमलेलं लग्न जाग्यावर मोडलं आणि निघून गेली. आणि जना सरस्वती पुष्पाकडे बघून हसायला लागली. तसा चंद्रभानला तिचा खूप राग आला. त्यानं जनाच्या थोबाडीत लावले आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता तू तुझी पिशवी घे आणि इथून चालती हो, नाहीतर मी तुला इथंच जिवंत गाडीन. नीच बाई, तू माझा राग करतेस ना? मग माझ्या मुलीने तुझं काय बिघडवलं? का तिचं सुख तुला बघवत नाही? आणि जना म्हणाली, मी काय खोटं बोलले? आता हे खरंच आहे की नाही? ती 2 दिवस गणासोबत फिरून आली आणि मी इथून कुठेच जाणार नाही. आणि पुष्पाचं लग्न झाल्यानंतरच मी इथून जाणार, कारण छोटी वरमाय आहे मी, असं म्हणून ती त्यांना चिडवून हसत होती. आणि तिला अशी हसताना बघून चंद्रभानच्या ती डोक्यातच गेली आणि तिला इथून हाकलून द्यायचा विचार तो करू लागला, कारण ती असेपर्यंत पुष्पाच्या लग्नात असंच विघ्न घालणार असं त्याला वाटलं. मग आता पुन्हा पुष्पाचं जमलेलं लग्न मोडलं आणि पुन्हा ही गोष्ट वाऱ्यासारखी गावभर पसरली. आणि सगळ्यात आधी देखणेपणामुळे पुष्पाचं लग्न होणारं असं वाटत असतानाच पुष्पाच बिनलग्नाची राहिली. सगळ्याला वाटायचं पुष्पा पटकन लग्न करून जाईल गावातनं, पण पुष्पा अजूनही राहिली होती. आणि सरस्वती हवालदिल झाली आणि तिनं पुष्पाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि पुष्पाचे डोळे पाण्यानं भरले होते. मग आता काय होईल पुढं? काय वाढून ठेवलंय वैशाली आणि पुष्पाच्या आयुष्यात, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी कुठेही जाऊ नका. थँक्यू.